नमस्कार, एबीपी माझावर आपण पाहत आहे। महाराष्ट्र देशात संध्याकाळचे 6 वाजलेत आणि अनेक महत्त्वाच्या बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। सुरुवातीला शिक्षकांच्या भरती संदर्भातली एक बातमी आहे। राज्यातल्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक भरतीमध्ये गैरव्यवहार होतो। लाखो रुपये संस्थाचालक शिक्षकांच्या नेमणुकीमध्ये उकळतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। तो म्हणजे सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या शाळांमधल्या शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे। आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। विशेष म्हणजे मेरिट लिस्टनुसार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय। 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षकांसाठी ही नवी नियमावली लागू असेल। राज्यात एकूण 1,05,000 अनुदानित शाळा असून राज्य सरकारकडून दरवर्षी शिक्षणावर होणारा जो खर्च आहे त्याचा आकडा 57,000 कोटींच्या घरात आहे। मात्र या अनुदानित शाळेतल्या शिक्षक भरतीचा अधिकार जरी सरकारने आपल्याकडे घेतला असला परीक्षा आणि मेरिट लिस्टच्या माध्यमातून, तरी विनाअनुदानित शाळांमधल्या शिक्षकांच्या भरती जी आहे त्याचा जो अधिकार आहे तो मात्र खाजगी संस्थांनाच असणार आहे। केंद्रीय पद्धतीने परीक्षा घेतली जाईल, त्याची मेरिट लिस्ट लावली जाईल, त्याचं एक स्वतंत्र पोर्टल असेल आणि ज्या शाळांमध्ये अनुदानित शाळांमध्ये शासनाचं वेतन दिलं जातं तिथे एखादी जागा रिकामी झाली तर ती या पोर्टलवर येईल। तसंच बाहेर जाहिरात पण दिली जाईल आणि या पोर्टलवर आल्यानंतर जाहिरात आल्यानंतर जे त्या शाळेतल्या त्या जागेसाठी अर्ज करतील आणि त्या मेरिट लिस्ट जी असेल त्या मेरिट लिस्ट प्रमाणेच त्या ठिकाणची जागा भरली जाईल। त्यामुळे समजा एखाद्या वर्षी एकदम 800 शाळांमध्ये जागा निघाल्या तर 800 शाळांच्या जाहिराती पोर्टलवर येतील। मी समजा कोकणातला आहे, मला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 200 शाळांमध्ये अर्ज करायचा आहे तर माझा एक अर्ज त्या 200 शाळांसाठी जाऊ शकतो। मी फक्त क्लिक करायचं आणि ते गेल्यानंतर आपली प्रायोरिटी द्यायची की मला या शाळेत पहिल्या प्राधान्याने मिळालं पाहिजे, नाहीतर इथे, नाहीतर इथे, आणि मेरिटवर मग त्या ठिकाणी शिक्षकाची नोकरी केली जाईल। यामुळे खऱ्या अर्थाने गुणवत्ताधारक शिक्षक हे विद्यार्थ्यांना मिळतील।